नमस्कार. या आठवड्यातल्या पहिल्या निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत खास गेस्ट आहेत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे. ताई, तुमचं स्वागत आहे. तुम्ही पण सुप्रियाताईंना प्रश्न विचारू शकतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यांना थेट प्रश्न विचारू शकतात. 022-668-99-263 हा आमचा नंबर आहे. पहिला प्रश्न मीच तुम्हाला विचारतो. सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही होणार? काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी नक्कीच होणार. आमचे प्रयत्न आहेत, माझा विश्वास आहे. आणि जसं मी अनेक वेळा सांगते की आमच्याकडे पटेल आणि पटेल ठरवतात आघाडीबद्दल. म्हणजे आमच्याकडून प्रफुल्लभाई आणि तिकडून अहमदभाई. आणि अनेक वर्ष थोडासा वेळ जरूर यावेळी जास्त लागलेला आहे, पण आमचे प्रयत्न आमच्याकडून नेहमीच राहतील. आणि सातत्याने तुम्ही बघताय की प्रफुल्लभाई आणि अहमदभाई हे दोघं मिळून नेहमी काहीतरी मार्ग पण आघाडी निश्चित होणार. पण तुम्ही 144 पर्यंत मागितलंय आणि काँग्रेसने स्पष्ट केले, नारायण राणेंनी सांगितलं आम्ही 124हून एकही जागा जास्त देऊ शकत नाही. मग आता आणि हे जाहीर बोललं गेलं. म्हणजे यावेळेसचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या गोष्टी जाहीर होत आहेत, म्हणजे युतीतल्या असतील किंवा आघाडीतल्या. तर मग आता मध्यबिंदू कुठे असू शकतो? जाहीराचं क्रेडिट तुम्हाला जायला पाहिजे, कारण का टेलिव्हिजनचा व्याप चांगली गोष्ट आहे, सगळं लोकांसमोर होतंय. अगदी अगदी माझं तर म्हणणं आहे की जेवढं जास्ती ओपनली सगळ्या गोष्टी होतील, जागा वाटपाची चर्चा ओपनली व्हायला हरकत नाही. आय मीन असं आहे की एवढंच दुःख मला वाटतं की सगळंच काय बाहेर सांगायचं नसतं. आता तुमच्या एडिटोरियल टीम मध्ये काय चर्चा होते ती काही खरंच गरजेच नाहीये की आम्हाला कळावी. तसंच काही गोष्टी ज्या चौकटीत राहिल्या पाहिजेत, पण कसं असतं राजकारणात काही काही गोष्टी मुद्दामून पण बाहेर सांगितल्या जातात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गंमत जम्मत चालते सगळी इलेक्शनच्या वेळेस. पण माझा विश्वास आहे की ह्या सगळ्या गोष्टी सोडून जे सिनियर लिडरशिप आहे, जे फायनल निर्णय घेतील, जे काँग्रेस पक्षाचाच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काँग्रेस प्रेसिडेंटचा निर्णय हा फायनल असतो. त्याच्यामुळे दिल्लीत जेव्हा ही फायनल चर्चा होईल त्याच्यात नेहमी आपण पाहतो की शरद पवार सोनिया गांधींना भेटले की हा प्रॉब्लेम सुटतो. तर मग ती भेट अजून का होत नाही? कारण आता अक्षरशः 23 दिवस उरलेत मतदानाला आणि म्हणजे बऱ्याचदा पवार साहेबांच्या आधी भेटतात. नाही, पवार साहेबांच्या त्यांच्याबरोबर ऑलरेडी 2 मीटिंग्स झालेल्या आहेत आणि तेव्हा काँग्रेस प्रेसिडेंट परदेशी गेल्या होत्या त्यांच्या काही कामासाठी. त्या परवाच परत आल्या आहेत. त्याच्यावर काल मला वाटतं काँग्रेस पक्षाची इंटरनल मीटिंग झाली. त्यामुळे आज उद्यामध्ये तुम्हाला तिढा सुटलेला नक्कीच दिसेल. 1-2 दिवसात तिढा सुटेल. बातमी देताय तुम्ही आम्हाला. 1-2 दिवसात बातमी देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला तिढा सुटणार आहे. पण तुम्ही 144च्या खाली यायला तयार आहात म्हणजे? नाही, कसं आहे, शेवटी इलेक्शनला जेव्हा आपण जातो तेव्हा जास्तीत जास्त सीट निवडून कशा येतील हे जास्त महत्वाचं आहे. आणि अर्थातच आम्हाला वाटलं की मेरिटवर आम्हाला 50-50चा दर्जा मिळावा आणि चर्चेला बसायची आमची तयारी आहे. प्रफुल्लभाईंचंही स्टेटमेंट तुम्ही कालचंही पाहिलं असेल. तर प्रफुल्लभाई म्हणतात लवकरात लवकर निर्णय एवढ्यासाठीच घ्या, कारण का काँग्रेसचेही कॅन्डिडेट्स आम्हाला येऊन सांगतात की लवकर निर्णय घ्या, कारण का सगळ्यांनाच फील्डवर जायचंय. बरोबर, भरपूर फोन येतात. पण त्यापूर्वी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तो असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक नेते आम्हाला सांगतात की यावेळेला आघाडीचं भवितव्य हे महायुतीवर अवलंबून आहे. तिथे काय होतंय यावर आम्ही दुर्बीण लावून लक्ष ठेवून आहोत. तर त्यांच्यावर का तुम्ही अवलंबून आहात? आमचं भवितव्य हे फक्त महाराष्ट्राची जनता आणि मतदारांच्या हातात आहे, बाकी कोणाच्या हातात. म्हणजे युती होवो अथवा न होवो आघाडी होणारच. हो, अर्थातच. काय संबंध, आता शेजारच्या घरात काय चाललंय आम्हाला काय संबंध? आमच्या घराचा संसार आम्ही चालवणार व्यवस्थित. ठीक आहे, आपण पुढचा फोन घेऊया. प्रशांत खरपुटे पिंपरी चिंचवडून प्रश्न विचारतात. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, आमचा प्रश्न असा आहे की आज सलग 10 वर्ष आलं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सत्ता आहे, तरी आमचा 12.5% परताव्याचा प्रश्न मार्गी लागत नाहीये. हा, तुमचं उत्तर. प्रशांतजी, ह्याच्याबद्दल माननीय अजितदादांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडेही चर्चा केली आहे. तुम्हालाही माहिती आहे चर्चेमध्ये काय झालेलं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये फार ह्यावर चर्चाही झाली. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छिते की हा प्रश्न सोडवणारच आम्ही. आणि जर कोणी तो सोडवला तर तुम्ही बघताय तुम्हाला दादाच्या नेतृत्वाखाली किती चांगलं काम, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये इतकं चांगली डेव्हलपमेंटची कामं झाली आहेत, असा हाही प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वाखाली 100% सुटेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. सुधाकर गोगावले अलिबागहून प्रश्न विचारतात. सुधाकर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. सुप्रियाताईंना पण नमस्कार. नमस्कार. इलेक्शन आता आलं आहे. राज्य पूर्ण देशात सत्ता बदल झालेला आहे. प्रत्येक वेळी आपण दिल्लीकडे पाहायचं, पण शिवसेनेने आज बीजेपी जरी ती देशात जरी सत्ता काबीज केली असली तरी शिवसेनेपुढे आज दिल्लीला झुकावं लागले आणि झुकवलंय शिवसेनेनं. आज जाणते राजे आपले
खूप मोठ्या अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेची. आज ते सुद्धा दिल्लीवर म्हणजे सोनिया गांधींचा एक वेळ त्यांनी हे बोलूनच सत्ता स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि आज सुद्धा त्यांनाही दिल्लीची वाट पाहावी लागते. तुमचा प्रश्न काय आहे सदानंद? पक्ष माझा प्रश्न हेच आहे की जनता अजून किती वाट पाहिजे. आता 15 तारखेला इलेक्शन आहे आणि ताई आज जनता आपली पाण्यानं होरपळते आहे. रस्ते ठीक नाही आहेत. काय चाललंय? जनता कोणत्या आधारावर तुमचे वाटप होईल न होईल? समजा आता जर युती नाही झाली तरी पुन्हा तुमचे पक्ष आमदार जोडून घोडेबाजार करून सत्ता आणणार, पण जनतेला काय फायदा आहे ताई? बरं, तुमचं म्हणणं आपल्याला कळलं आहे. तुमचं उत्तर. सुधाकरजी, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत कधीही घोडेबाजार केला नाही आणि आम्ही कधीही सत्तेसाठी करणार नाही. तुम्हाला माहिती आहे, आदरणीय पवार साहेबांकडे नंबर्स होता तरी पवार साहेब तेव्हाही विरोधात बसलेले आहेत. झुकायचा प्रश्न नाहीये, तत्वाचा प्रश्न आहे. या राज्याला एक स्थिर सरकार द्यावं आणि जुनी नाती असतात. आपण काँग्रेस बरोबर चांगल्या आणि वाईट काळात कोण जर उभं राहिलं असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभिमान आम्हाला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक माणसासाठीच आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि पाण्याचा, रस्त्याचा काही प्रश्न तुम्ही जे असतील, स्थानिक जर काही एखादा मुद्दा असेल जरूर तुम्ही सांगा. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या या आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात केलेलं आहे. त्याच्या अनेक गोष्टी आहेत, त्या मी आज तुम्हाला सांगणार नाही, पण वेगळ्या जरूर तुम्हाला कळवीन. पण तुमची व्यथा मी समजू शकते आणि माझंही तुमच्यासारखंच म्हणणं आहे की आम्ही तरी लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांपर्यंत आम्ही केलेली कामं ही पोचवावी आणि सर्वसामान्य माणसाला ज्या अपेक्षा पक्षाकडून आहेत त्याच माझ्या आहेत. आणि तुमचा निरोप मी नक्की संघटनेतल्या लोकांपर्यंत पोहोचवीन की लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण का लोक आता नाराज होत आहेत आणि फक्त आपल्यावर नाही, सगळ्याच पक्षांवर परिस्थिती पण आहे. ही अनेक लोकांची भावना असते, तुमच्यापर्यंतही पोहोचली असेल की आमच्या समस्या काय, आणि हे सगळे पक्ष एकमेकांमध्ये नुसते जागांवरनं भांडत बसलेत, त्यामुळे लवकर सोडवावं अशी ते अपेक्षा व्यक्त करतात. नाही, जरूर, मला पूर्णपणे मान्य आहे आणि हे 2-4 दिवस चालतात, फार काही वर्षी चालणार आहेत. आणि मी तुम्हाला परत सांगते की थोड्याशा गोष्टींना टीव्हीवर किंवा जे आमच्यातलेच काही लोक बाहेर बातम्या सोडत असतात उगीच कारण नसताना, त्याच्यामुळे कन्फ्युजन असं वाटतं. आत अंतर्गत एवढं नसतं, खरंच नसतं. त्यांच्यातलेच काही लोक सांगतात हे त्या मान्य हो, करतात. अगदीच. डॉक्टर सदानंद इंगळे बुलढाण्याहून पुढचा प्रश्न विचारतात. डॉक्टर साहेब, प्रश्न विचारा. ताई नमस्कार. नमस्कार. मी खामगावून सदानंद इंगळे बोलतो. हा, बोला, तुमचा प्रश्न विचारा. ताई, मी एक राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आता सध्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षाच्या आदरणीय नेत्यांवरती विरोधी पक्षांकडून अतिशय खालच्या लेवलवरचे आणि खोटे आरोप केले जातात. अगदी उदाहरण द्यायचं, परवा देवेंद्र फडणवीसनी आर आबादवरती अतिशय खालच्या पातळीवरती टीका केली, एक अकार्यक्षम आणि भ्रष्ट गृहमंत्री आहे म्हणून. त्याचप्रमाणे विनोद तावडे आदरणीय अजितदादांना जेलमध्ये टाकायची भाषा करतात. कोणताही आरोप सिद्ध नव्हता. तर या आरोपांवरती आपला पक्ष आक्रमकपणे उत्तर का देत नाही? एकतर सदानंदजी, मला तुम्हाला सांगायचं आहे की ही त्यांची संस्कृती दिसते की ते क्या पातळीवर जात आहेत. आबांबद्दल ह्या महाराष्ट्राच्या जनतेला आदर आणि विशेष प्रेम आहे. दादाबद्दल जे ती गोष्ट बोलली, खरंच दुर्दैव आहे. तुम्हीच विचार करा, आपण इन्क्वायरी केली आणि कुणाच्याही इन्क्वायरीला आपण तयार आहोत पुढे जाण्यासाठी. आणि माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की तुम्ही जेलमध्ये घालायची भाषा वापरता, हा कुठला सुसंस्कृतपणा? जोपर्यंत कुठल्याही माणसाची इन्क्वायरी होत नाही, त्याची बाजू ऐकून घेत नाही, त्याच्याशिवाय तुम्ही कसं त्याला जेलमध्ये टाकणार? म्हणजे ह्यांच्या हातात सत्ता दिली तर हा काय धुडगूस घालतील. हे सत्ता नसताना असे बोलतात, सत्ता आल्यावर काय होईल याचा विचारही आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय की हे कसे वागतात आणि काय बोलू शकतात. त्यामुळे उलट मला तर ह्याची चिंता वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट की मध्ये आता मी तरी ठरवले आणि मी तुम्हालाही तुमच्या या चॅनलच्या वतीने सांगायचंय की अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांना सुसंस्कृत म्हणून साहेब ऐकत गेले आणि लोकांना काही खोट्या गोष्टी खऱ्या वाटत गेल्या. त्याच्यामुळे इथून पुढे आपली संघटना, आपले नेते याच्या विरोधात कोणीही कुठलीही चुकीची गोष्ट गेली तर मी त्याची जबाबदारी घेऊन चला सडेतोड उत्तर पक्ष आणि आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी हे दिलं पाहिजे. आणि ही पद्धत आता राष्ट्रवादीनी सुरू केलीच पाहिजे. कारण मला असं वाटतं आपण सुसंस्कृत वाटतो, काही बोलत नाही म्हणून हे काही वाफाट बोलत जातात. मला वाटतं ह्याला कुठेतरी आळा आपण घातलाच पाहिजे. आणि तुम्हाला उदाहरण देते की एका पेपरामध्ये, मी वृत्तपत्राचं नाव सांगणार नाही चॅनलवर, पण त्यांनी काहीतरी वाह्यातासारखं असंच लिहिलं होतं. आपण त्यांना नोटीस पाठवली आणि त्यांनी त्याच्यावर सांगितलं की आता आमच्या पेपरमध्ये असं नाही. आणि मी त्या
म्हणजे त्या पेपरमध्ये बदल झालेला हा बघते, त्यामुळे तुमचा मुद्दा मला पूर्णपणे मान्य आहे. नाही, पण सुप्रियाताई, तुम्ही म्हणताय की हे सरकार आलं तर तुम्हाला काळजी वाटते, कारण तावडेंनी म्हटले दादांना जेलमध्ये घालू. पण नाही, जेलमध्ये घालू म्हणजे इन्क्वायरी केल्याशिवाय नाही, जेलमध्ये बरोबर आहे. कसं नाही, पण घालणार? पण लोकांचा राग जो आहे तो याबद्दल होता, जो लोकसभेमध्ये दिसला, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना घोटाळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले, म्हणजे इरिगेशनचा स्कॅम झाला, आदर्शचा घोटाळा झाला, आणि या सगळ्या घोटाळ्यांमधून ज्यांच्यावरती आरोप झाले तेच सरकारमध्ये आहेत, तेच चौकशी समिती नेमणार, नाही. तेच त्यातनं निघणार. कोणीही कोणावरही काहीही आतापर्यंत कारवाई झालेली लोकांना दिसली नाही, म्हणून लोकांच्या मनात संताप आहे. तो तरी खरा आहे हो, की नाही? मान्य मान्य. मला कसं होतं की एखादी गोष्ट रेटून 10 वेळा सांगितली की ती खोटी असली तरी खरी वाटायला लागते ना. गॉबल्स थिअरी तर आहे, हीच तर भाजप वापरते नेहमी आमच्या विरोधात. आता मला एक सांगा, 95 साली तुम्ही कदाचित तेव्हा लहान असाल, तुम्हाला आठवत म्हणजे माहिती असेल का नाही माहिती. किंवा ऐकलं असेल काय? तुम्ही. पण 95 साली पवार साहेबांवर इतके आरोप यांनी केले. पवार साहेबांनी सुसंस्कृत मराठी माणसासारखं वागले की जाऊ दे, लोक काय बोलतात, आपण काम करूया. काय झालं, त्याच्यानंतर यांची सत्ता आली, किती वर्ष केंद्रात आली, इथे आली, एक चिठ्ठी कागदपत्राचं तरी काय मिळालं का यांना? नाही, पण आणि त्याच्यानंतर तेवढंच नाही, कोर्टात जेव्हा केस झाली त्याच्यात त्यांना मान्य करायला लागलं महाराष्ट्राच्या सरकारला की हे सगळे पॉलिटिकली मोटिवेटेड ॲलिगेशन्स होते, याच्यात काही तथ्य नाही. आता हे जे 95 साली पवार साहेबांच्या विरोधात केलं तेच आता दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात हे नाही, पण करतात. नाही, बरोबर आहे. आताच्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर इरिगेशन मध्ये चितळे समितीने सुद्धा मान्य केलं आहे की मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. हे तरी तुम्हाला मान्य नाही आहे? नाही, गैर व्यवहार झालेला असा नाही. टेंडरिंग मध्ये त्यांचं म्हणणं आहे की एक्सप्लेनेशन द्या, ज्याची चर्चा सविस्तर असेंब्लीमध्ये एकदा झालेली आहे. कोर्टात केस चालू आहे, त्याच्यातही काही केसेस रद्द झालेले आहेत की या चुकीच्या आहेत म्हणून. त्याच्यानंतर आता काल परवा पण तसंच काहीतरी आलंय. तर मला ऍक्च्युली आनंद आहे, चितळे कमिटी असेल किंवा इन्क्वायरीमुळे जगालाही कळू दे की हे सगळे जे आता आरोप आहेत ते anti-corruptionची पण खोटे inquiry आहे. आहेत. नाही, ती अँटी करप्शन इन्क्वायरी कंप्लेन केल्यावर रुटीन मध्ये. आता तुम्ही मला सांगा, अँटी करप्शन सरकार आमचं, गृह खातं आमचं, इच्छा असती तर आम्ही दाबू शकलो असतोय, दाबलं का? जे काय आम्ही केलंच काय नाही, त्याच्यामुळे आम्हाला कोणाची भीती करा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि तुमच्या चॅनलच्या थ्रू महाराष्ट्राला सांगायची आहे की तुम्ही दगड फक्त आंब्याच्याच झाडाला मारतात, बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही. आणि पवार कुटुंबाच्या विरोधात, म्हणजे परवा तर मी एका चॅनलवर कोणाचा तरी इंटरव्ह्यू पाहिला, त्याच्यात ते सांगत होते आमचा एकच मुद्दा आहे की या कुटुंबाच्या विरोधात आमचं राजकारण आहे. आता राजकारण आपण समाजसेवेसाठी करतो, कुटुंबाच्या विरोधात करत नाही. ठीक आहे, तुम्ही विरोधकांवर आरोप करताय. आपण पुढचा फोन घेऊया. संतोष पाटील नांदेडहून पुढचा प्रश्न विचारतायत. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझं नाव संतोष हो, मला पाटील आहे. मॅडम म्हणू नका हो. नमस्कार, मी नांदेडचा आहे मॅडम. हा, मागे लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान, हॅलो, हा, ऐकू येते, बोला तुमचा बोला. प्रश्न सलग विचारा. लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान आपल्या दादांविषयी दादांनी एक विधान केलं होतं की आम्ही तुमचे नळांचे कनेक्शन काढून टाकू जर आम्हाला वोट नाही केलं, किंवा त्याच्या अगोदरही त्यांनी एक वेळेस नदीमध्ये पाणी नसेल तर वगैरे असे काही विधान केले होते. तर या विधानाविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मी तुमचं फार आदर करतो मॅम. तुमचा जो महिला आघाडीविषयी जो तुमचा नेतृत्व आहे त्याच्याविषयी मला फार गर्व वाटतं. पण राष्ट्रवादीमध्ये असे विधान होत असताना त्याच्याविषयी तुमचं काय स्टँड आहे? तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? नाही नाही, दादाची 2 विधानांबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारलाय संतोषजी. संतोषजी, पहिलं विधान तर जे ज्याबद्दल तुम्ही ओळख केला, पाणी तोडू. आता तुम्ही मला खरं सांगा, असं कधीतरी दादा म्हणेल का? तुम्ही 1 मिनिट शांतपणे विचार करून सांगा मला की दादा असं कधीतरी म्हणेल का? दादामुळे किती ठिकाणी, आता कोल्हापूरचं उदाहरण घ्या, पुण्याचं उदाहरण घ्या, दादाच्याकडे अर्थ खातं आल्यापासून किती पाण्याच्या स्कीम झाल्या, किती गोष्टी झाल्या. तर दादा असं कसं, कुठलाही नेता असं कसं म्हणेल? त्यामुळे ती गोष्ट कुठेतरी काहीतरी कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग अर्धवट जोडून केलेली गडबड आहे. माझ्यावर तुम्ही प्लीज विश्वास ठेवा, दादा असं कधी बोललेला नाही. मी स्वतः दादालाही विचारलेलं आहे ही गोष्ट आणि त्याच्यात काही तथ्य नाही. आजूबाजूच्या असलेल्या लोकांनाही मला सांगितलं. ही पहिली गोष्ट. दुसरं जे दादाच्या विधानाबद्दल तुम्ही उल्लेख केला, जे इंदापूरमध्ये झालं, ते अर्थातच चुकीचं होतं. आणि फक्त मी म्हणत नाहीये, दादा स्वतः म्हणला, दादानी स्वतःनी महाराष्ट्राच्या कॅमेरासमोर जाऊन पब्लिकली त्याची माफी मागली की नाही बाबा, माझं चुकलं तिथे. त्याच्यामुळे मला असं वाटतं चुका आपल्या सगळ्यांकडून होतात, त्याच्याकडूनही झाली. आणि त्याच्यामुळे जर तो म्हणत दिलगिरी व्यक्त करत असेल तर मला वाटतं तेवढा तो विषय आपण सोडून द्यावा. पण ही दुर्दैवी घटना होती, हे मी पूर्णपणे मान्य करते. ती काय फार चांगली सुप्रियाताई, पण आठवण जो नाही. 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न आहे बारामती जरूर, मतदारसंघातल्या, त्याबद्दल जे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आलं
आणि ज्यावरून दादांवरती आरोप करण्यात आले, त्यांचा आवाज आहे असं म्हटलं गेलं, त्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या अहवालाचं पुढे काय झालं असं विरोधक आता विचारतात. तो कलेक्टरचा अहवाल पुढे कुठे गेला, त्याच्याबद्दल पुढे काहीच नाही आलं. नाही, कारण का त्याच्यात काही तथ्यच नव्हतं. ते पॉलिटिकली मोटिव्हेटेड होतं, सगळं राजकारण होतं. 22 गावांचा जो चर्चा तुम्ही आता त्या इलेक्शन मध्ये गाजवली, कोणी जाऊन पण तो बघावा. अहवाल तुम्ही- कुठे गेला विरोधक नाही, नाही, विचारतात. पण मग ते अहवाल त्या आरटीआय मध्ये विचारावा विरोधकांनी. आम्हीच आरटीआय आणलंय, एवढी ट्रान्सपेरन्सी गव्हर्नमेंटमध्ये आमच्या युपीएच्या सरकारने आणली. विरोधकांनी जाऊन विचारावं. कसं असतं विरोधकांचं, इलेक्शन आलं की त्यांना पवारांशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यांचं आणि म्हणणं आहे, तो election अहवाल असलं- दाबला जातोय निवडणुकांकडे. असं कसं दाबू? मला एक तुम्ही सांगा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट युपीए सरकारने केला. इच्छा असेल तरी दाबू शकत नाही. समजा आम्ही दाबला, तुम्ही सोडाल दाबणं एवढं सोपं आहे का आजच्या जमान्यामध्ये? सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, सगळ्यांच्या हातात टेलिफोन आहे. केवढी मोठी शक्ती दिलेली आहे आमच्या सरकारने. आणि आरटीआय मध्ये माहिती काढायला कोण नाही म्हणते, काही गरजच नाहीये विरोधकांना काही बोलायची. ठीक आहे, सुप्रियातांनी थेट विरोधकांना आवाहन केलं की त्यांनी आरटीआय मधून माहिती मिळवावी. त्या 22 गावांच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल जे अजितदादांनी स्टेटमेंट कथितरित्या केलं होतं त्याची माहिती ही आरटीआय मधून मिळू शकते. आता आपण एक ब्रेक घेऊयात. तुमचे फोन असे सुरू ठेवा. भरपूर प्रश्न विचारायचे आहेत सुप्रियाताईंना. त्यांना हेही विचारायचं आहे की त्यांनी युवती राष्ट्रवादीचे एवढे मेळावे घेतले, किती युवतींना तिकीट त्या देणार आहेत, महिला मुख्यमंत्री होण्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, सगळं विचारायचं आहे. तुम्ही फोन करू शकता. आमचा नंबर आहे 022-66899-263. या नंबरवर पुन्हा भेटूयात ब्रेक नंतर. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे. सुप्रियाताई, पहिला प्रश्न मीच विचारतो, बाकीचे भरपूर जण वेटिंग मध्ये आहेत, पण आधी माझा प्रश्न विचारतो. तुम्ही युवती राष्ट्रवादीचे राज्यभर मेळावे घेतले आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की युवतींना अधिकाधिक मी तिकीटं मिळवून द्यायचा प्रयत्न करेन. तर आता राष्ट्रवादीची जेव्हा यादी येईल त्यावेळेला किती टक्के आम्हाला युवती पाहायला मिळतील? एक तर तिकिटांची चर्चा काही मेळाव्यात झाली नव्हती. मेळाव्याचा घ्यायचं कारण एवढंच होतं की मी जेव्हा पक्षाच्या युवक मीटिंग्सला जायची तेव्हा 50% आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी आणलं. तर नवीन लिडरशिपमध्ये जर युवती आमच्या पक्षात आले नाही तर कोण लिडरशिप करणार ती 50%ची? त्याच्यामुळे युवती काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यातून नवीन लिडरशिप पक्षात यावी, नवीन चेहरे यावे, नवीन विचार यावे, याच्यासाठी ही संघटना आम्ही सुरू केली. आणि त्या माध्यमातून आज तुम्ही बघाल, सरपंच असतील, जिल्हा परिषदची नाशिकची अध्यक्ष असेल, या सगळ्या मुली हळू आज प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये भागीदारी व्हायला लागल्यात. आता विधानसभेचा विषय थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात इतक्या पटकन किती मुली येतील यावेळी सांगतात नाही, पण 2019ला नक्की. आणि खूपशा मुली वयाने लहान पण आहेत, त्याच्यामुळे त्या बसत पण नाही आहेत त्या कॅटेगरीमध्ये. पण 18 वर्षाची सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, जिल्हा परिषदची अध्यक्ष युवती आमची नाशिकला आहे. त्यामुळे या मुली आता खालून हळूहळू तयार होऊन प्रशासनामध्ये पुढे यायला हळूहळू येतात. आणि माझं वैयक्तिक तरी म्हणणं आहे की फील्डवर मुलींनी थोडंसं आणखीन काम करावं, म्हणजे त्या पुढच्या इलेक्शनपर्यंत 25 वर्षाच्या होतील आणि मग एक चांगली नवीन युवक आणि युवतीची लिडरशिप तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ह्याही मध्ये आम्ही प्रयत्न करू. पण लक्ष आमचं 2019चं या मुलींसाठी जास्त आहे. तुमचं पण लक्ष 2019 आहे का ते आपण नंतर विचारूया. आता एक फोन घेऊयात. प्रवीण गायकवाड दौंडहून प्रश्न विचारतात. प्रवीण, तुमचा प्रश्न विचारा. ताई नमस्ते. नमस्कार. निवडणुकीसाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि ताई, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही महिला मुख्यमंत्री होऊ इच्छितात त्यामध्ये काही आता नावे समोर येत आहेत. तुमचं इतकं चांगलं संघटन आहे, इतकं चांगलं कार्य आहे, कदाचित कॅमेरा समोर नसेल, पण एक महिला मुख्यमंत्री पहिल्या बारामतीच्या आणि तुम्ही का नसाल? प्रवीण, तुम्ही माझे मतदार आहात हो. तुम्ही मला दिल्लीला पाठवलंय जबाबदारीने. आणि तुम्हाला असं वाटत नाही का की आपली एक महिला भगिनी दिल्लीला जाते, आपलं काम बोलते, आपल्यासाठी अधिकार करते, तर तिने दिल्लीलाच राहावं? पण त्यांची इच्छा होती तुम्ही राज्याच्या राजकारणात यावं, तसा काही विचार आहे का? नाही, असं अजिबात नाही. मी दिल्लीला पक्षाने जबाबदारीने पाठवलंय आणि मला दिल्लीला करमतही. आणि मला असंही वाटतं की अनेक वेळा तुमचेही आरोप असतात की अरे आपले खासदार दिल्लीला जाऊन काय करतात. आणि तुम्हाला आश्चर्यही वाटेल की मागच्या काही संसदेमधल्या चर्चेतून मला विरोधकाचे सांगत होते की तू वॉकिंग टॉकिंग महाराष्ट्राची जाहिरात अम्बॅसेडर हो महाराष्ट्राची. प्रत्येक भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही हे केलं ते केलं, स्कीम्सची माहिती देशाला पण कळू द्या ना महाराष्ट्राची. पण तुमची इच्छा नाहीये मुख्यमंत्री होण्याची, महिला मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू आहे सध्या राज्यात? नाही, मी तुम्हाला खरं सांगू, माझा टोकनिझमवर अजिबात विश्वास नाहीये.
माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला महिला मुख्यमंत्री कशासाठी पाहिजे सर्वसाधारणपणे? मला एक सांगा की जर एक महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचे प्रश्न सुटणार आहेत का? किंवा आता उत्तर प्रदेशमध्ये मायावतीजी एकदा नाही 4 वेळा मुख्यमंत्री झाला म्हणून सगळे प्रश्न सुटले का? एक लक्षात ठेवा, रिफॉर्मर्स होते हे सगळे कोण होते? महात्मा ज्योतिबा फुलेंनीच बायकोला पाठवलं शिकायला, त्याच्यातूनच सावित्रीबाई घडल्या. आता महाराष्ट्रात आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिलं, पुरुषांनीच दिलं ना. त्याच्यामुळे फक्त एक महिला मुख्यमंत्री होण्याला मी पर्सनल अँबिशन समजते. टोकनिझम माझा विश्वास नाही. सामाजिक परिवर्तन ज्याच्यातून घडेल, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या ही संपली, त्याला कुणाला मुख्यमंत्री व्हायची गरज नाही. आपण खाली जाऊन समाजात जाऊन काम केलं तर बदल घडवू शकतो आपण. सुप्रियाताई दिल्लीमध्येच खुश आहेत. आपण निखिल बडेंना विचारूया त्यांचा प्रश्न काय. अजून एक प्रश्न पिंपरी चिंचवडून आलाय. निखिल, तुमचा प्रश्न विचारा. ताई, सर्वप्रथम इलेक्शनसाठी शुभेच्छा राष्ट्रवादी पक्षाला. आणि माझी अशी इच्छा आहे की दादांना राष्ट्रवादीचा उमेदवार का नाही जाहीर करेल मुख्यमंत्री पदासाठी? निखिलजी, आपण आपल्या पक्षामध्ये अशी पद्धत नाहीये की आपण आधीच करावं. निवडून आल्यानंतर सगळे आमदार ठरवतील की पुढचा मुख्यमंत्री किंवा आपल्या पक्षाचा नेता कोण असेल. त्याच्यामुळे आता फार काही दिवस राहिले नाहीत त्याला. नाही, पण जरी दादा बोलत नसले तरी त्यांची महत्वाकांक्षा लपलेली नाहीये मुख्यमंत्री. नाही, मला दादा लपवत पण नाही काही. दादाची एक खासियत आहे, दादा जे बोलतो ते खरं बोलतो आणि मन मोकळेपणे बोलतो. मग त्यांची इच्छा आहे मुख्यमंत्री. नाही, तो दादा स्वतःच बोललेला आहे, त्याच्यामुळे मी काय फार वेगळं सांगायची गरज. पण मग ते जाहीर का नाही करत राष्ट्रवादी? नाही, राष्ट्रवादीची पद्धतच नाही. प्रत्येक पक्षाचं एक कल्चर असतं. आम्ही डेमोक्रॅटिक सिस्टम मध्ये बिलीव्ह करतो. आम्हाला असं वाटत नाही की नाही, असं नाही. आम्हाला असा अजिबात गैरसमज नाही किंवा आम्हाला कुणाला कुणावर लादायचं नाही. तुम्ही एखाद्या घरात जन्म आला म्हणूनच तुमचा मुख्यमंत्री हवा, हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे असा आमचा पक्ष नाही. आमच्या पक्ष हा डेमोक्रॅटिक सिस्टमनी चालतो. जे लोक पक्षातून निवडून येतील, जेवढे आमदार ज्याला मतदान करतील तोच आमचा मुख्यमंत्री होईल. हीच तर राष्ट्रवादी पक्षाची खासियत आहे. ठीक आहे, आपण असेच प्रश्न विचारत राहूयात सुप्रियाताईंना. तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकतात. आमचा नंबर लिहून घ्या 022-66899-263 022-668-99263. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही प्रश्न विचारत आहात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना. सुजित शिंदे पुण्याहून प्रश्न विचारतात. तुमच्या जिल्ह्यातनं खूप फोन येतात. सुजित, तुमचा प्रश्न विचारा. हा ताई, नमस्कार. नमस्कार. आम्ही आपला राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता बोलतोय. हा, बोला बोला. तुमचा प्रश्न विचारा सुजित. काय नाही, आपल्या पक्षातून लोक चोरायला का लागलेले आहेत? आज सुद्धा संजय सावकर यांनी किसन कथोरे यांनी पक्ष सोडलाय. त्याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, गळती लागली अक्षरशः. सुजितजी, काय आहे, तुम्हाला प्रत्येकाला माहितीये की आपल्या पक्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती नेते आहेत मला खरं सांगा, आपल्या पण जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्याला वाटतं की आपल्याकडे आपल्याला तिकीट मिळतंय नाही मिळतंय असं म्हणले की त्यांचे जरा डालमडोल होतं. मला तुम्ही सांगा, जे जे सोडून चालले आहेत यांच्यावर कुणावर अन्याय पक्षाने केलाय का? मला खरं सांगा. तुम्ही ह्याच लोकांना विचारायला पाहिजे की तुमची काय आयडिओलॉजी किंवा विचार पद्धती काय आहे का नाही तुम्हाला. पक्षाने एवढं तुम्हाला दिलं, जेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्याला तिकीट नाही, का आपल्याकडे थोडीशी अडचणी आपल्या पक्षाची अशी आहे की आपल्याकडे एवढे चांगले नेते आहेत आणि काही काही जिल्ह्यात तालुका लेवलला प्रत्येक तालुक्यात 2, 3, 4 नेते आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे एखाद्याला वाटलं की आपलं तिकीट आपल्याला मिळत नाही की ती गळती होते. त्याच्यामुळे मग ते जातात, ते दुसऱ्याला तिकीट देणार. तसंच झालेलं आहे. या दोन्ही ठिकाणचं उदाहरण तेच आहे, तुम्हाला माहिती आहे. पण फार मोठ्या प्रमाणात गळती होते. म्हणजे आता मी बसल्या बसल्या फक्त नावं काढली, मला जी आठवली ती सावकारे, त्यानंतर कथोरे, संजय काका, हिना पाचपुते, गावित, सूर्यकांताताई, एवढे मोठे मोठे नेते. नाही, मी ते दोन्ही एकत्र केलेत, म्हणजे लोकसभेतले पण आणि हे पण. एवढ्या मोठ्या प्रमाणात नेते सोडून का जात आहेत तुमचं? त्याचं इंट्रोस्पेक्शन तुम्हीच करा. प्रत्येक कुणाच्या कुठल्या कुठल्या इन्क्वायरीज चालल्या आहेत ते आधी बघा. याचा इंट्रोस्पेक्शन तुम्ही करा की त्याच्यात सगळ्यांच्यात कॉमनॅलिटी काय आहे. एक कॉमनॅलिटी सगळ्यांच्यात आहे की प्रत्येकावर कुठला न कुठला आरोप आहे. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटलं की आपल्याला काय राष्ट्रवादी काय तिकीट ह्यावेळेस देत नाही म्हणून ते दुसरे ऑप्शन्स बघतात. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुर्दैव आहे की या सगळ्यांची ज्यांची नावं गेली, पक्षाने त्यांच्यावर कधी अन्याय नाही केलेला आहे. त्यांनी संधी साधूपणा करून पक्ष सोडलेला आहे. हे सत्य आहे, मला बोलायचे नाही. आणि मला असं वाटतं, जे माझ्या
संघटनेबरोबर माझ्या वडिलांबरोबर अनेक वर्ष राहिले, त्यांच्याबद्दल चुकीचं काही मी कधी बोलत नाही. माझ्या शुभेच्छाच आहे त्यांना. पण तुम्ही प्रश्न नाही, विचारला आणि पण विषय तुम्हाला काढला म्हणजे म्हणून तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या लोकांच्या विरुद्ध ज्या इन्क्वायरीज असतील आहेतच, तुम्ही बघा ना. त्या लोकांना असं वाटतंय की आता शिवसेना भाजपचं सरकार येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांची गरज लागेल. नाही नाही नाही, त्यांना असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना तिकीट देणार नाही म्हणून ते जात आहेत. कारण का त्यांचे ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत. आणि तुम्ही घेणाऱ्या पक्षांचं पण दुर्दैव बघा. एरवी आमच्यावर एवढी टीका करतात, या सगळ्या लोकांवर किती टीका असेंब्लीमध्ये केलेली आहे बघा. आणि त्याच लोकांना हे प्रवेश देत आहेत. म्हणजे जे आमचे विरोधक यांना घेत आहेत त्यांच्या भाषणांमध्ये किती सत्य आहे हेही उघडे पडतात आमचे विरोधक याच्यामुळे. हरकत नाही, आपण पुढचा फोनवरून प्रश्न घेऊया. अमोल काळे दौंडहून प्रश्न विचारतात. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग आणि थोडक्यात विचारा. हा, मी दौंडवरून बोलतोय सर. बोला बोला. दौंडमध्ये 2009 साली राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी ऍडव्होकेट राहुल दादा कुल यांना दिली. हा, विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. त्यात त्यांचा पराभव झाला. जय पराजय हा नाण्याच्या दोन बाजू आहेत. 2009 मध्ये राहुल दादा कुल यांना उमेदवारी दिली घड्याळाची. राष्ट्रवादी पक्षाचं चांगलं काम असल्यामुळं युवक नेतृत्व म्हणून त्यांना काम देण्यात आलं, तिकीट दिलं. त्याच्यानंतर सर्व घड्याळाच्या व्यक्तींनी चांगल्या पद्धतीने त्यासाठी काम केलं आणि जय पराजय असतो. अपक्ष उमेदवार म्हणून रमेश थोरात होते, त्यांचा विजय झाला थोडक्या मताने. त्यात आमची माघार झाली. त्याच्यानंतर जो राष्ट्रवादी बरोबर राहुल कुल गटांबरोबर ज्यांनी राष्ट्रवादीशी प्रामाणिक काम केलं आणि त्यांच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून घड्याळाचं नावलौकिक केलं पक्ष स्थापनेपासून. पण त्यांना अपक्ष उमेदवार आमदार रमेश थोरात निवडून आल्यानंतर पूर्णपणे डावलण्यात येऊन आणि त्यांना कुठलाच सत्तेत भाग घेतला नाही. उदाहरणार्थ माझ्यासारखा राष्ट्रवादी. बरोबर आहे तुमचा अमोल, तुमची भावना कळली. ताई, असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांची अशी भावना आहे की आम्ही पक्षासाठी काम केलं आणि आम्हाला डावलण्यात आलं. तुमचं त्यांना उत्तर? नाही अमोलजी, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ह्यावेळी माझी स्वतःची इच्छा होती की राहुलला मोठा रोल द्यावा. आता राहुल दादांनीच पक्षाकडे तिकीट मागितलेलं नाही, हे दुर्दैव आहे. आणि दुसरीच महत्वाची गोष्ट की राहुल दादांची तुम्ही चर्चा करू शकता की आदरणीय पवार साहेबांनी राहुल दादांच्या बाजूनी किती वेळा साहेब किंवा मी स्वतः असेल किंवा दादा असतील कुठल्या गोष्टीत आम्ही त्यांच्या बाजूनी उभारलेले. माझ्यासाठी तरी राहुल दादा हे मला छोट्या भावासारखे आहेत. त्यांचा कारखाना असेल, दुसऱ्या काही अडचणी असतील, ह्याच्या बाबतीत नेहमीच एक कुटुंब म्हणून मी स्वतः राहुल दादांच्या बरोबर राहिलेले आहे. जरी ते नसतील तिथे आमदार किंवा कुठल्याही पदावर, तरी नेहमी माझ्या दौऱ्यामध्ये राहुल दादा माझ्या बरोबरच असतात, माझ्या बरोबर असतात, माझ्या गाडीत असतात. आम्ही एकत्र असतो दिवसभर. एरवीही मुंबईला ते घरी अनेक वेळा येतात. माझे त्यांच्या घरगुती अतिशय वहिनींशीही चांगले संबंध आहेत. हे दुर्दैव आहे की यावेळेस राहुल दादांनी पक्षाकडे का तिकीट नाही मागितलं, ह्याचं मलाही अजून मोठा प्रश्नच आहे हा. ठीक आहे, आपण पुढचा फोन घेऊया. तो फार इंटरेस्टिंग आहे, कारण राष्ट्रवादीचं जिथे आणखीन महाराष्ट्राबाहेर अस्तित्व आहे अशा तारिक अनवर यांच्या बिहारमधून फोन आलाय. नितीन भांबुरकर बिहारमधून विचारताय. नितीन, कुठे आहात तुम्ही? बिहारमध्ये कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय? साहेब, मी बिहारमधून मुजफ्फरपूर वरून बोलतो. हा, बोला. तुमचा प्रश्न काय ताईंना? ताईंना प्रश्न हा आहे माझा की वेगळ्या विदर्भाबद्दल ताईचं काय म्हणणं? वेगळा विदर्भ झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? नाही नितीनजी, आदरणीय पवार साहेबांनी पक्षाच्या नेहमीच भूमिका घेतलेली आहे की स्थानिक लोकांची जी मागणी असेल, म्हणजे तेलंगणाच्या वेळीस तेलंगणाच्या लोकांची मागणी एवढी तीव्र होती, आपण तेलंगणाच्या बाजूने उभं राहिलो की जर लोकांना असं स्थानिक लोक काय मागतात ते आपण दिलं पाहिजे. जर स्थानिक लोकांना वेगळं विदर्भ हवं असेल तर जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची बाजू ऐकून घेईल आणि न्याय देईल त्यांना. त्यामुळे स्थानिक नेतृत्व ठरवेल त्यांना काय पाहिजे, स्थानिक लोक, सामान्य माणूस ठरवेल त्याला काय पाहिजे. आता आपण एक ब्रेक घेऊयात, कारण असे फोन तर येतातच आहेत. आपण ब्रेक नंतर घेऊयात. महत्वाचा मुद्दा ब्रेक नंतर तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे बारामतीमध्ये धनगर आंदोलनाचा काही फटका तुम्हाला बसेल अशी भीती वाटते का? एक ब्रेक घेऊयात. तुमचे फोनवरून प्रश्न असे सुरू ठेवा. भेटूयात ब्रेक नंतर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये. आपण सुप्रिया त्यांना प्रश्न विचारतोय. वैभव पवार सांगलीहून तुमचा प्रश्न काय आहे वैभव? माझा प्रश्न असा आहे ताईंना नमस्कार. माझा नमस्कार वैभवजी.
हा म्हणजे माझा प्रश्न असा आहे, एवढी वर्ष झालं आपण महाराष्ट्रामध्ये राज्य करताय, म्हणजे तुमची सत्ता आहे, तरी पण शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी आंदोलन कशासाठी करावे लागतात? तुम्ही उसाला दर कशासाठी देऊ शकत नाही? उसावरती खर्च किती आहे आणि आपण दर किती देत आहे याचा कधी आपण सरकारनं कधी विचार केलाय का याच्यावरती? म्हणजे आपल्या पार्टीनं किंवा काँग्रेस पक्षानं बरोबर. विचार केला याच्यावरती? बरं. वैभव, तुम्हाला शेती माझ्यापेक्षा जास्ती कळते. ऊसाचं आंदोलन कोण करतं, कशासाठी करतं हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल, आपल्या सातारा सांगलीचाच रस्त्यावर दूध ओतू घातलं होतं. ही आपली प्रथा आहे का? हेच आंदोलन आहे का? आपली एसटी जाळली, आपल्या एसटीवर दगड फेडले, हे आंदोलन आहे का? मला खरं सांगा, शेतकऱ्यांचं आंदोलन जे होतं याच्यात राजकारण किती आणि खरं आंदोलनकर किती असतात मला सांगा. नाही, त्यात राजकीय भाग असेल, पण शेतकऱ्यांचा राग जो होता तो स्वाभाविकपणे होताच ना. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही मिळालं, आणि शरद पवार शेतकऱ्यांचे नेते आहेत, पण त्या शरद पवारांना आव्हान देऊन त्याच भागात आज राजू शेट्टींचा पक्ष सुद्धा वाढतोय. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, तर तुम्ही मान्य करा. नाही, असंतोष असणं साहजिकच आहे, कारण असंतोष, माझं उलट म्हणणं आहे, प्रत्येकाची इच्छा वाढलीच पाहिजे, त्यांना पैसे चांगले मिळालेच पाहिजेत, पण मिळाले नाही. तुम्हाला आठवत असेल, एक पूर्ण अभ्यासक्रम झालेला आहे भारताच्या रुरल इकॉनॉमीवर, आणि त्या सगळ्या रुरल इकॉनॉमीमध्ये जेव्हा आपला देश अडचणीत होता तेव्हा त्याला वाचवणारं ही रुरल इकॉनॉमीच होती. ग्रामीण भागातल्या जनतेच्या हातात पैसा आला म्हणून तर या गोष्टी बोलल्या. मी तुम्हाला चांगलं उदाहरण देते. त्यांनाच पैसे नाही मिळत आहेत, नाही, म्हणजे वैभव जे पैसे मिळत विचारतायत. नाहीत, वैभव म्हणतायत. मला एक तुम्ही सांगा, छोटंसं उदाहरण देते. आता गेल्या आदरणीय पवारसाहेब हे शेती मंत्री झाल्यापासून शेतीमध्ये जेवढ्या सुधारणा झाल्या आहेत, किंवा आता हे बीजेपीचं सरकार म्हणतं की 2 वर्षाचं अन्नधान्य, इतकं अन्नधान्य आपल्याकडे, हे तर काय 3 महिन्यात त्यांनी पिकवलं नाही, हे तर युपीए सरकारने पिकवलं, हे तर तुम्ही मान्य करता. सगळं जर असेल तर जरा घाट्याचा धंदा असता तर शेतकऱ्यांनी एवढं पिकवलं असतं का? मला सांगा. एवढी साखर आपण करतो, एवढे चांगले कारखाने योग्य दर दिले. नाही, दर त्यांना चांगला मिळालाच पाहिजे, ह्याच्यात माझं दुमत नाही. का नाही मिळावा? दर हा चांगलाच मिळाला पाहिजे, तरच तो शेती करेल ना. म्हणून तर पवार साहेबांनी एक खातं सोडलं. त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे महागाई पण कमी करा, अन्नधान्याची किमती कमी ठेवा, आणि शेतकऱ्याला, आता तुम्ही नवीन सरकारचंच बघा, कांद्यामध्ये काय झालंय, कांद्याचा भाव पडलाय, डाळिंबाचे हाल चाललेत. कुठे गेली ती महागाईची काकू? मला सांगा. महागाई करत होती बीजेपीची काकू, आई गेली कुठे? इथे आमचा शेतकरी मरतोय, नाशिकला आंदोलन कोणी केलं? याच संघटनेने केलं ना. स्वतः ते, ज्यांचा उल्लेख तुम्ही शेतकरी संघटनेचा केला, ते त्याच मतावर निवडून आले, त्यांनी आंदोलन केलं, आणि स्वतःच आता नवीन शेती खातं, किती लोकांना या देशात माहिती आहे आजचा शेती खातं मंत्री कोण आहे हा एक मोठा प्रश्नच आहे. त्याच्यामुळे तो शेती खात्याचं नाव घेऊन त्यांनी आंदोलन केलं. अरे तुम्ही त्याच संघटनेतल्या, तुमचा मित्र पक्ष आहे, दिल्लीत जाऊन दाद मागा. डाळिंब्याचा भाव पडलाय, कोणाला पडली आहे कोणाच्याची? बरोबर, तुम्ही अगदी विरोधकांसारख्या बोलताय. चंद्रकांत पवारांचा पुण्याहून प्रश्न घेऊयात. चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारा. ताई नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, तुमचा प्रश्न विचारा. ताई, पुणे शहरात तुम्ही युवक काँग्रेस महाराष्ट्रपदी काही व्यक्तींची निवड केली, त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना पदं देताना बऱ्याचशा गोष्टीची मागणी करून पदं त्या व्यक्तींनी दिली. तर हे असं होतंय, त्यामुळे खरा कार्यकर्ता बाजूलाच राहतोय आणि नको त्यांना पदं मिळत आहे. चंद्रकांतजी, आपल्या पक्षामध्ये पदं कधीही वाटली जात नाहीत आणि कुठल्या किमतीला नसतात, आणि अर्ज जर पक्षात होत असेल तर तुम्ही प्लीज माझी किंवा दादाची जिल्ह्यात आल्यावर भेट घ्या. मी स्ट्रॉंग ऍक्शन या गोष्टीवर घेईल, कारण का पदं ही फक्त मेरिटवरच दिली पाहिजे. जो कार्यकर्ता काम करतो त्यालाच पदं आपल्या पक्षात देत आलेलो आहोत, आणि जर कुठेही पक्षात चुकीचं काम होत असेल तर त्याच्यावर जातीने लक्ष घालून तटकरे साहेब आणि दादा दोघंही ऍक्शन घेतील, हा मी तुम्हाला टीव्हीच्या समोर गॅरंटी देते. आपण पुढचा प्रश्न ब्रेक नंतर घेऊयात. खूप फोन्स येत आहेत तुम्हाला प्रश्न विचारायला, पण एक ब्रेक घेऊयात. तुमचे प्रश्न असेच सुरू राहू द्या. पहा फक्त IBN लोकमत. आपण गप्पा मारतोय सुप्रिया सुळेंसोबत. अमोल राशीनकर धुळ्याहून प्रश्न विचारतात. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. ताई, मी पुष्कळ वर्षापासून तुम्हाला पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आलोय, आणि आजपर्यंत आपण इतक्या स्वार्थी लोकांना पद दिले, तरी सुद्धा ते पक्षाशी एकनिष्ठ न राहता पक्ष सोडून गेले. तर माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला का अन्याय होतोय आजपर्यंत?
धुळ्याचं मी काही बघत नाही, पण तुम्ही जरूर आता आपली भेट अशी झालेली आहे. तुम्ही पुण्याला, मुंबईला पक्षाच्या ऑफिसमध्ये कधी या. दादाई दर गुरुवारी सगळ्या कार्यकर्त्यांना भेटतो. तुम्ही कधी येऊन मला किंवा पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेबांना भेटा. तुम्हाला पक्षात नक्की न्याय मिळेल. आपण पुढचा फोनवरून प्रश्न घेऊया. बाळकृष्ण भापकर ठाण्याहून प्रश्न विचारतात. बाळकृष्ण, तुमचा प्रश्न विचारा. हा ताई नमस्कार, मी चौदरवाडीवरून बोलतोय भापकर. की आपल्या नगर रोडला जे आहे ते ज्या जमिनीचे तिथं भरपूर व्यवहार चालू आहे सध्या, तर तिथं शेतकऱ्यांना फायदा व्हायच्या बदली जी श्रीमंत आहेत ती जमिनी घेत आहेत. त्याच्यावरती लक्ष द्या ना तुम्ही थोडंसं. तुमचा आजोळ आहे ताई. तुम्ही ठाण्याचे आहात का चौदरवाडीचे आहात? मी चौदरवाडीचा आहे, तुमच्या आजोळचा आहे. अच्छा, चौदरवाडीचे. चालेल, तुम्ही येऊन मला बारामतीला आलं की भेटा. तुम्ही गोविंद बागेत या. आपण तुम्ही मला समजून सांगा विषय पूर्ण. आपण मार्ग काढू त्याच्यातून. अन्याय होणार नाही कुणावर, काळजी करू नका. त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात जमिनी श्रीमंत विकत घेत आहेत आणि पण हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. जरूर त्यांनी कुठल्या पॉकेटमध्ये हे काय होतंय, ऍक्विजिशन कंपल्सरी होतंय का? आता तर आपल्याच सरकारने, युपीए सरकारने कायदा केला की कोणी जमीन अशी बळकटू शकत नाही. त्याचा किंमत ठरवते. कोणी मोठा माणूस काही कामासाठी घेत असेल तर ग्रामीण भागातली 4 पटीने जास्त किंमत द्यावी लागते. त्याच्यामुळे असं कोणी दादागिरी आणि असलं काही करू शकत नाही. आणि आपल्या भागात अशा गोष्टी होत नाहीत. आपल्या महाराष्ट्राचं एक कल्चर नाही, संस्कृती नाही. त्याच्यामुळे तुम्ही जरूर येऊन मला बाळकृष्णाची भेटा आणि काय अन्याय होत असेल तर आपण तिथे लगेच त्याला आळा घालू. एक प्रश्न मी विचारतो आता. लोकांचे खूप फोन येत आहेत. प्रश्न असा आहे की एक प्रकारचं अंडरस्टँडिंग हे महायुतीच्या नेत्यांमध्ये आणि पवारांमध्ये झालंय असा वारंवार आरोप होतोय. बारामतीच्या सीटच्या बद्दल तुमच्या विरोधात तगडा उमेदवार न देणं, प्रचार न होऊ देणं, अशा प्रकारचे आरोप होत आहेत. 2 आरोप आत्ता झाले जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक म्हणजे जानकरांनी म्हटलंय की पवारांनी शब्द टाकल्यामुळे मोदी लोकसभेच्या वेळेला प्रचार सभेला आले नाहीत बारामतीमध्ये. आणि शिवतरेंनी आधी पण म्हटलं होतं की मला हे तिकीट मिळायला हवं होतं पण ते मला नाकारण्यात आलं. मी एक तगडा उमेदवार ठरू शकलो असतो सुप्रिया सुळेंविरुद्ध. तर लोकसभेला आणि विधानसभेला वारंवार बारामतीमध्ये एक प्रकारचं सेटलमेंट होतंय का पवार आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये? मला एक गोष्ट सांगा, ह्या दोन्ही संघटनेतल्या वरिष्ठ नेत्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही अशा संघटनेत काम करता का जी फिक्सिंग करते? आरोप आमच्या बाजूने होत नाही, त्यांच्या बाजूने होते. म्हणजे त्यांच्या दोन्ही संघटनेनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांची संघटना कशी चालते. ते बरोबर आहे, ते करतील. हो, म्हणजे आरोप ते करतायत म्हणजे त्यांनी त्यांचा इंटरनल इश्यू, आमचा काय संबंध? पण अशा प्रकारचं काही आहे का? असं कसं असेल तुम्ही मला सांगा. आम्ही विरोधक म्हणून काम करतो. आमच्या पक्षावर तर हा आरोप नाही. आमचा कुठला नेता फिक्स होत नाही, त्यांचे नेते फिक्स होतात. याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मी कसं याचं उत्तर देणार? ठीक आहे, आपण त्यांना हा प्रश्न विचारूयात. आता आपण शेवटच्या भागाकडे ब्रेक नंतर जाणार आहोत. आणि मला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की राजकारणामध्ये नीटनेटकं राहायला किती महत्व आहे? कारण तुमच्यासारखे अनेक नेते आहेत जे अतिशय टापटीप राहत असतात. याला महत्व आहे का हे आपण विचारूयात. घेऊयात एक ब्रेक. निवडणूक स्पेशल टॉक टाइमच्या या भागाच्या शेवटच्या भागाकडे आपण आलो आहोत. औरंगाबादहून एक फोन आलाय आपल्याला. आपल्याला त्यांचं नाव सांगता येत नाहीये. तुमचा प्रश्न विचारा ताई. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग आणि लवकर विचारा. सुप्रियाताईंचं महिलांच्या बाबत काय म्हणणं आहे का? माझं एवढं छळ झालेलं आहे. तुमचा राष्ट्रवादीचा माणूस छळ करतोय. माझ्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलेलं आहे. तरी पोलीस काही करत नाही, राष्ट्रवादीचे नेतेही काही करत नाहीये. ताई, तुमचं नाव नाही आलेलं पण तुम्ही मला फोन करू शकता किंवा औरंगाबादला जर तुम्ही असाल तर औरंगाबाद शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऑफिस आहे. तुम्ही तातडीने तिथे जा. तिथून तुम्हाला मला लगेच फोन लावून देतील. तुमची ओळख कोणीच ऐकत नाही मॅडम. मी सगळ्यांना, चव्हाण साहेबांना भेटले, विनोद पाटीलला भेटले, मी सगळ्यांना भेटलेले. कोणी याच्यात इंटरफेअर करत नाहीये. नाही, मी स्वतः जातीने लक्ष घालीन. तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये लगेच जा. तिथून मला फोन करा. माझा कार्यक्रम 5 मिनिटात संपतोय. मी तुमचा फोन घेऊन मी मार्ग काढते. जबाबदारी माझी. तुमचं फक्त नाव सांगू शकत असाल तर सांगा, नाही तर 10 मिनिटांनी करा. ठीक आहे, हरकत नाही. सो त्या तुम्हाला फोन करतील. आता अगदीच वेळ संपलाय पण माझा जो प्रश्न होता की नीटनेटकं राहण्याला आज 21व्या शतकात महत्व आहे का राजकारण्यांसाठी? कारण पूर्वी राजकारणी म्हटलं म्हणजे टिपिकल झब्बा पायजमा घालून असायचे. आता पुरुष राजकारणी पण जरा बदलले आहेत
आणि महिलांमध्ये सुद्धा बदल दिसतोय. नीट मेकअप केलेला असतो, व्यवस्थित साड्या फॅशनेबल असतात. तर या गोष्टींना कितपत महत्व आहे? एक तर मी मेकअप लावत नाही आणि मी फॅशनेबल साड्याही नेसत नाही. मला ट्रेडिशनल गोष्टी आवडतात. माझ्या घरातली माझी आई, मावशी, काकी ह्या सगळ्या जशा राहतात तशीच मी राहते. त्याच्यामुळे काही फॅशन स्टेटमेंट आम्ही करत नाही. आणि मला वाटतं एक पब्लिक लाईफमध्ये सर्वसाधारणपणे समोरचा माणूस आपलं वाटावं तसं आपण राहावं. आणि सुसंस्कृत एखादी मराठी बाई किंवा भारतीय बाई जशी राहते तशीच मी राहते. त्याच्यात काही वेगळं नाही आणि त्याच्यात फॅशन स्टेटमेंट पण नाही. आणि नीटनेटकं राहिलं तर मला वाटतं सगळ्यांनाच आवडतं. आणि मी माझी फॅमिलीतल्या महिला जशा आई, मावशी, आजी, काकी राहतात तशीच मी पण राहते. तुम्ही सांगताय की जसे तुमचे मतदार आहेत तशाच तुम्ही राहण्याचा प्रयत्न करता. नाही, मला बरं, जसं आवडतं तशी मी राहते. नाही, पण पुरुष राजकारणी जे आहेत ते मात्र त्यांच्या मतदारांसारखे राहत नाहीत. म्हणजे मी खादी मधला झब्बा पायजमा घालून ऑफिसला येत नाही, पण माझे खासदार आमदार का मग खादी घालून सगळीकडे फिरत असतात. तुम्ही त्यांना काही सल्ला टिप्स देणार का? नाही, सूचना चांगली आहे. आमची पक्षाची मीटिंग आहे 3 वाजता. मी जरूर हा फीडबॅक त्यांना देईन. इट्स अ गुड पॉइंट. मी काय त्याचा विचार नाही केलेला. पक्षाची तुमची महत्वाची मीटिंग आहे, त्या अजेंडामध्ये हा पण एक मुद्दा नक्कीच येणार आहे. पण आपल्याकडे अगदी शेवटचे 30 सेकंद आहेत. त्याच्यामध्ये मी महत्वाचा प्रश्न हाच विचारतोय, तुम्ही ज्या मीटिंगसाठी चालले आहात त्या मीटिंग बद्दलच मला विचारायचं आहे की आता या मीटिंग नंतर पुढे काय होणार आहे. म्हणजे पुढचं थोडक्यात सांगायचं झालं तर किती तासांमध्ये हा पेच सुटू शकतो? नाही, आम्हाला हा पेच तातडीने सुटवायचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पवार साहेबांची कामाची पद्धत आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न की आपण लवकरात लवकर आघाडी करू. म्हणजे कॅन्डिडेट प्रचार सगळ्यातून कामाला लागूया, वेळ वाया नको घालूया. या मीटिंग नंतर काही त्याबद्दलचे संकेत? माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा. कारण काय कॅन्डिडेट म्हणून मी जर कॅन्डिडेट असते तर मी समजू शकते त्यांची व्यथा कॅन्डिडेटची पण. आणि सामान्य माणूसही बघतोय ना की बाबा काय चाललंय या सगळ्यांचं, उरका आणि कामाला लागा. ठीक आहे सुप्रियाताई, सगळ्याच राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या, शिवसेना, बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगताय उरका आणि कामाला लागा. आपण इथेच थांबूयात. उद्या भेटूयात एका नव्या गेस्ट सोबत. पहा फक्त IBN लोकमत.